आणि राहुल चव्हाण, त्याचबरोबर त्यांच्या समवेत जोडले गेले खाडे सर, या तिघांचंही आभार आणि त्यांचा सन्मान सेवा फाउंडेशनच्या वतीने आम्ही करत आहोत. तरी त्यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यावं. धन्यवाद. त्यानंतर अंपायर्स टीमचे डी के, त्याचबरोबर बुटेरे सर आणि विष्णू शिंदे यांना विनंती असेल की आपण स्टेजवरती यावं. त्यांचाही सन्मान केला जाईल. या. त्याचबरोबर 5 दिवस ज्यांनी लाईव्हचं माध्यम केलं, त्या माध्यमातून आपल्याला सर्वांना हे प्रक्षेपण पाहता आलं, असे यूट्यूबचे कुणाल म्हात्रे आणि टीम यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. त्यांना विनंती असेल की त्यांनी स्टेजवरती यावं. त्याचबरोबर DJ मास्टर महेश भोईर आणि त्यांचे सहकारी यांचा सुद्धा सन्मान केला जाईल. प्लीज. विक्की स्कोरर, विक्की सोहम, प्लीज स्टेजवर या. कोण नाही आता, आता नुसते त्याचबरोबर आपल्याला या 5 दिवसामध्ये ज्यांनी केबलचं सहाय्य केलं ते उत्कर्ष केबल नेटवर्क, त्याचबरोबर आदर्श स्टेजवर या. त्याचबरोबर पोलीस प्रशासन असेल, फॉरेस्ट डिपार्टमेंट असेल, त्याचबरोबर याला आमच्या स्मृतिचषकाला स्पर्धेला ज्यांनी सहकार्य केलं असे जयवंत मेहर, जयश्रीताई, त्याचबरोबर सुरेशजी जोडगे साहेब, अमोलजी सोनावणे, अविनाशजी सोनावणे, हेमंतजी रुमणे साहेब, पप्पू भोईर साहेब, भीमा कदम साहेब, दीपकजी सोनावणे, त्याचबरोबर मोहन साणवणे, केतन जाधव आणि तसंच विशेष सहकार्य ज्यांना लाभलं आहे असे रानू बनसोडे साहेब, सुनील आहुजा, महाकाली स्टीलचे प्रोपायटर, त्याचबरोबर मनोज डिले साहेब, स्वातीताई भालेराव, भरत भालेराव, किरणजी पवार साहेब, गुरुनाथ मेहर, पोलीस पाटील सुधाकरजी जाधव साहेब,
तसेच फ्रेंडशिप क्रिकेट क्लब यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे, त्यांचं सुद्धा खूप खूप आभार. त्याचबरोबर आमचे मित्रपरिवार भावेश जाधव, राजू जाधव, मानस, आशित, कारुण्य, सम्यक, अभिषेक, सुजल, ऋतिक, प्रेम, चिकू, कुणाल, आर्यन, जितेंद्र जाधव, अज्ञेय या सर्वांनी 5 दिवसामध्ये आम्हाला मोलाचं सहकार्य दिलं आहे. त्या सर्वांचं मी अध्यक्ष म्हणून मनापासून आभार व्यक्त करतो. तसेच माझे सर्व सहकारी यांनी सुद्धा अहोरात्र मेहनत घेतली, त्यांचं सुद्धा मनापासून आभार. आणि यापुढे पुढचं समालोचन आय थिंक खाडे सर करतील असं मी त्यांना. चुकून कोणाचं नाव जर राहिलं असेल त्याबद्दल क्षमस्व. चला सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य सर्व शिलेदारांना मी विनंती करते, आपण एका बाजूला सर्वांनी एकत्रित या ठिकाणी आपण बक्षीस वितरणाचा कार्यक्रम या ठिकाणी आपण लगेच सुरू करत आहोत. चला सर्व सर्व सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्याचे सर्व सदस्य मंडळी आपण या वरती एका बाजूला. शिरवलीचे विष्णुदादा पाटील मान्यवरांना विनंती आहे आपण मंचावरती या. त्याचबरोबर शहबाज चाचा बोबेरे, अखिल चाचा बोबेरे विनंती आहे आपण या मंचावरती. त्याचबरोबर वरिष्ठ मंडळी आमची नजर कोणापर्यंत जात नसेल तर सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती या. सर्व मंडळी मान्यवर मंडळी आपण मंचावरती या. बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करत आहोत. मान्यवर गजाननजी पाटील साहेबांना सुद्धा विनंती आहे आपण मंचावरती या. अखिल चाचा बोबेरे, शहबाज चाचा बोबेरे, अंकुशजी मडवी मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. सर्वांना विनंती आहे आपण मंचावरती या. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आपण या ठिकाणी सुरू करत आहोत. आयमर भाई आपणास सुद्धा विनंती आहे आपण सुद्धा या मंचावरती. आणि अगदी 2 मिनिटांमध्ये आपल्या सर्वांचे लाडके संतोष दादा आपल्याला या ठिकाणी आपलं मनोगत आणि शुभेच्छा व्यक्त करतील. संतोषला पहिलेच मामा करून टाकलाय. स्पर्धा सक्सेसफुल होण्यामागे राहुल चव्हाण सर, मॅडी सर, महेंद्र धुले सर तसेच योगराज बुटेरे सर यांचा मोठा आम्हाला आधार होता आणि त्यांच्यामुळेच ही स्पर्धा सक्सेसफुल झालेली आहे. तसेच आमचे कमिटी मेंबर्स आणि इथे आलेले सर्व संघ, सर्व संघांना माझ्या शुभेच्छा. धन्यवाद. चला बक्षीस वितरणाला आपण सुरुवात करत आहोत. फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच आपण देत आहोत. उमर 11 गोरेगाव टीमचा मुशर्रफ ठरलाय फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच मुशर्रफ बुबेरे. या लगेच या. सर्वांना विनंती आहे आपण समोर या, मंचाच्या समोर आपण या ठिकाणी बक्षीस वितरणाला सुरुवात केलेली आहे.
मेगा फायनलचा मॅन ऑफ द मॅच मुशर्रफ बुबेरे, मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. लगेच या, एकदा जोरदार टाळ्या. मुशर्रफ भाई आइए जल्दी. फायनल मॅच मध्ये अगदी आपण पाहताय तर जबरदस्त गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी विजय ज्यानं मिळवून दिला तो मुशर्रफ ठरला आहे फायनल मॅचचा मॅन ऑफ द मॅच. मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी मॅन ऑफ द मॅचचा किताब या ठिकाणी वितरित केला जातोय. मॅन ऑफ द मॅच ऑफ द फायनल मॅच. वेल डन मुशर्रफ भाई. आणि मित्रांनो या संपूर्ण स्पर्धेमध्ये गेली 5 रात्री आपण क्रिकेटचा रणसंग्राम पाहिला. या संपूर्ण स्पर्धेमध्ये एक गोलंदाज होता ज्यानं जबरदस्त गोलंदाजी केली आणि आपल्या संघासाठी चांगला खेळ सादर केला. उत्कृष्ट गोलंदाज, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट हा किताब जातोय पळसदरी संघाचा सुमित, ज्यानं 6 विकेट मिळवल्या आणि आपल्या संघासाठी जबरदस्त गोलंदाजी केली. बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट सुमित फ्रॉम पळसदरी. सुमित आपण या, पटकन या. पुण्यनगरी पळसदरी या संघाचा खेळाडू आहे सुमित. अयुब मोहन सुरेश सोनावणे आणि गौतमजी सोनावणे यांच्याकडनं हे पारितोषिक आहे. मोहन सुरेश सोनावणे आणि गौतमजी सोनावणे यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. खेळाडू आहे सुमित फ्रॉम पुण्यनगरी पळसदरी, बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट. एकदा जोरदार टाळ्या. एक सुंदर ट्रॉफी त्याचबरोबर कूलर या ठिकाणी वितरित केलं जात आहे. उत्कृष्ट गोलंदाज सुमित फ्रॉम पळसदरी. त्यानंतर ज्या फलंदाजानं जबरदस्त बॅटिंग करून या संपूर्ण स्पर्धेमध्ये आपल्या संघाला मेगा फायनल जिंकून दिली, 59 धावा ज्यानं बॅटमधनं बनवल्या आणि आपल्या उमर 11 गोरेगाव या टीमला मेगा फायनल मध्ये विजयी केलं, तो अरहम बुबेरे ठरला आहे बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. उत्कृष्ट फलंदाज, बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट. आयु दीपक जैतू सोनावणे यांच्याकडून आणि सोहम सोनावणे यांच्याकडून हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट सोहम सोनावणे आणि यांच्या शुभ हस्ते हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. उत्कृष्ट फलंदाज अरहम बुबेरे, मॅन फ्रॉम उमर 11 गोरेगाव. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक या स्पर्धेमध्ये ज्यानं सुंदर क्षेत्ररक्षण केलं, ज्या खेळाडूला आपण हा बेस्ट फिल्डरचा किताब देत आहोत, तो प्लेयर आहे ओम कोंडेश्वर भोज संघाचा सिद्धेश, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. सिद्धेश फ्रॉम ओम कोंडेश्वर भोज, बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट. कथा कालकथित सुरेश कचरू सोनावणे यांच्या स्मरणार्थ जितेंद्र जाधव यांच्याकडनं पारितोषिक या ठिकाणी आपण देत आहोत. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सिद्धेश फ्रॉम ओम कोंडेश्वर भोज, जितेंद्रजी जाधव. सर्व मान्यवर मंडळीला विनंती आहे आपण या मंचावरती आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये इथे पारितोषिक आपण वितरित करत आहोत. बेस्ट फिल्डर ऑफ द टुर्नामेंट सिद्धेश फ्रॉम ओम कोंडेश्वर भोज.
मित्रांनो, या स्पर्धेमध्ये जवळजवळ 40 संघांनी प्रवेश नोंदवला. मात्र टॉप 5 टीम आपल्याला मिळाल्या. 5वं पारितोषिक जात आहे चेंज द गेम वडवली बी, रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी आपण या ठिकाणी वितरित करत आहोत. टीम आहे चेंज द गेम वडवली बी, स्वर्गीय हरिश्चंद्र म्हात्रे 11 चेंज द गेम वडवली बी या संघाला ही ट्रॉफी या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. सर्व उपस्थित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण ही पारितोषिक या ठिकाणी वितरित करत आहोत. पाचवं पारितोषिक टीम आहे स्वर्गीय हरिश्चंद्र 11 चेंज द गेम वडवली बी. सिद्धेशजी सोनवणे, आपण कुठे असाल तर यावरती. वर 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक इथे पटकावलेलं आहे. टीम आहे 4थ्या क्रमांकाचं पारितोषिक पटकावलंय पुण्यनगरी पळसदरी. 4th प्राइज ऑफ द टुर्नामेंट, रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक ट्रॉफी. चला पळसदरी संघाचे शिलेदार या पटापट. सिद्धेश दादा सोनावणे, आपण मंचावरती या. सिद्धेशजी सोनावणे. चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. टीम आहे पुण्यनगरी पळसदरी, रोख रक्कम 25,000 रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी वितरित केला जातोय. वेल प्लेड. त्याचबरोबर तृतीय क्रमांकाचं पारितोषिक जातंय टीम आहे आई गावदेवी शिरवली. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक. चला शिरवली संघाचे सर्व खेळाडू या, त्याचबरोबर त्यांचे पुरस्कर्ते. तृतीय क्रमांकाचं पारितोषिक, रोख रक्कम 25,000 रुपये आणि चषक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. सर्व टीम आणि त्यांचे पुरस्कर्ते या ठिकाणी आम्हाला जोडले जातील. या आपण सर्व मंडळी. 3rd प्राइज ऑफ द टुर्नामेंट सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आयोजित स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2023 चा बक्षीस वितरण सोहळा या ठिकाणी पार पडतोय. 3rd प्राइज विनर टीम आहे आई गावदेवी शिरवली. वेल प्लेट. त्याचबरोबर द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक जातंय ज्या संघाने खऱ्या अर्थानं आपली सर्वांची मनं जिंकली. टीम आहे ओम कोंडेश्वर भोज. एकदा जोरदार टाळ्या. रनर अप ऑफ द टुर्नामेंट, रोख रक्कम 50,000 रुपये आणि आकर्षक चषक या ठिकाणी वितरित केला जाईल. चला या ओम कोंडेश्वर भोज रनर अप ऑफ द टुर्नामेंट. आणि मित्र हो, स्पर्धेमध्ये आपल्या जवळजवळ 40 संघांनी प्रवेश नोंदवला. कबीर दादाच्या आठवणींना उजाळा देणारी स्पर्धा आता इथे पार पडली. स्वर्गीय कबीर स्मृती चषक 2026 बक्षीस वितरणाचा हा कार्यक्रम इथे पार पडतोय आणि 40 संघांमधनं इथे मालिकावीरासाठी एक आकर्षक बाईक स्कूटी या ठिकाणी पारितोषिक म्हणून आहे. या 40 संघांपैकी एका संघाच्या प्लेयरने ही बाईक पटकावलेली आहे.
जबरदस्त मेहनत त्यानं घेतली आणि खऱ्या अर्थानं गेली 5 रात्री कष्ट जिद्द चिकाटी दाखवून इथे जबरदस्त खेळ ज्यानं दाखवला आणि या बाईकचा हकदार जो बनलाय त्या प्लेयरचं नाव अगदी आपण थोड्याच वेळात अनाऊन्स करत आहोत. सर्व संघांनी चांगला खेळ दाखवला, मात्र निश्चितच एक पारितोषिक असतं जे एकालाच जातं मित्रांनो. मालिकावीराचा किताब अगदी थोड्याच वेळात आपण डिक्लेअर करत आहोत. ज्या प्लेयरनं खऱ्या अर्थानं संपूर्ण टुर्नामेंटमध्ये जबरदस्त कामगिरी पार पाडली, तब्बल 54 धावा बॅटमधनं बनवल्या आणि गोलंदाजी करत असताना सुद्धा 5 विकेट मिळवल्या. टोटल 69 पॉइंट ज्यानं मिळवले. मॅन ऑफ द सिरीज मालिकावीराचा मानकरी कोणी सांगू शकतोय? मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट मालिकावीराचा किताब जातोय आई गावदेवी शिरवली संघाचा भूषण पाटील इज द मॅन ऑफ द मॅच ऑफ द मॅन ऑफ द सिरीज ऑफ द टुर्नामेंट. मालिकावीराचा किताब जातोय भूषण पाटील, मॅन फ्रॉम आई गावदेवी शिरवली. मालिकावीराची आकर्षक स्कूटी स्वप्न पूर्ण होतंय मित्रांनो. प्रत्येक खेळाडूचं स्वप्न असतं आणि हे स्वप्न आज भूषण पाटीलचं पूर्ण होतंय. त्याला पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. सेवा फाउंडेशन बदलापूर महाराष्ट्र राज्य आणि संपूर्ण आयोजन समितीच्या वतीने हे पारितोषिक या ठिकाणी वितरित केलं जात आहे. आई गावदेवी शिरवली संघाचा हा सुपरस्टार प्लेयर ज्याला जातीये मानाची मालिकावीराची बाईक प्लेयर आहे भूषण पाटील. एकदा जोरदार टाळ्या भूषणसाठी. नक्कीच भूषण सोबत आपण अगदी काही शब्दामध्ये हितगुज साधूया. भूषण, कसं वाटतंय, किती आनंदी आहेस? माझ्या करिअर मधली पहिली बाईक आहे आणि खूप आनंदी आहे. नक्की नक्की पहिली बाईक आहे. कुणाला डेडिकेट करशील? घरातल्यांना हे करीन मी, सपोर्ट घरातल्यांचाच असतो ना. पहिली माझी सिरीज आहे. पहिलीच बाईक मिळते आणि पहिली सिरीज डायरेक्ट बाईक मिळते. भूषण पाटील, निश्चितच ह्या नावाला भरपूर चर्चा मिळायला सुरुवात होईल. खूप सारी मेहनत तू पहिल्या दिवसापासून पहिल्या मॅच पासून घेतलीस आणि अशाच पद्धतीची मेहनत तू येणाऱ्या सर्व स्पर्धांमध्ये घे आणि नक्कीच अजून असेच बक्षीचं पटकावत जा. एका मागे एक बाईक तुला मिळू देत अशा शुभेच्छा आम्ही तुला देतोय. बाईक वरती निघाल्यानंतर पहिली राईड कोणासोबत? पप्पा नाही टीमला पूर्ण. नक्की नक्की पप्पाना आणि टीम मेंबर्सला तो घेऊन जातोय. भूषण, खूप साऱ्या शुभेच्छा, अभिनंदन. मॅन ऑफ द सिरीज भूषण पाटील, मॅन फ्रॉम शिरवली. आणि एक मानाचं प्राइज, ज्या प्राइज साठी 40 संघांनी गेली 5 रात्री कष्ट घेतले, ते प्राइज या ठिकाणी आपण वितरित करत आहोत. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट पारितोषिक जातंय वन अँड ओनली इन्फॉर्म टीम उमर 11 गोरेगाव, चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट. रोख रक्कम 1 लाख रुपये आणि मानाचा चॅम्पियन करंडक या ठिकाणी वितरित केला जातोय. चॅम्पियन ऑफ द टुर्नामेंट उमर 11 गोरेगाव.